नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चविष्ट पौष्टिक अशी डाळ मेथी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर डाळ मेथी बनवण्यासाठी हे बघा, इथे मी मूग डाळ घेतलेली आहे. हे बघा, तर ही जी डाळ मेथी आहे ना, जर जेवायला काही नसेल ना तर डाळ मेथी आणि लोणचं याच्यासोबत ना एकदम मस्त जेवण जातं आणि एकदम चविष्ट लागते ही डाळ मेथी. तर आज आपण ही बनवणार आहोत. त्यासाठी पहिले आपल्याला ही डाळ स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता मी ही धुवून घेणार आहे. हे बघा, इथे आपली डाळ आता स्वच्छ धुवून झालेली आहे. आता ही मी शिजवण्यासाठी ठेवते. इथे मी टोप घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि याच्यामध्ये थोडंसं मी तूप सुद्धा घालणार आहे, साजूक तूप. याने ना या डाळीला एक छान अशी टेस्ट येते. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही साजूक तुपावर सुद्धा ही डाळ बनवू शकता, मस्त लागते एकदम. आता आपण याच्यावर टाकणार आहोत मोहरी. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतर जिरे पण छान असं फुललेलं आहे. आता थोडंसं हिंग. आता मी याच्यामध्ये टाकते लसूण. इथे एक 7-8 पाकळ्या मी लसूणचे ठेचून घेतलेले आहे, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. लसूण थोडंसं आपल्याला याच्यात परतून घ्यायचंय. तूप घातलं ना की मस्त फोडणीला वास येतो एकदम. ते परतून झालेलं आहे. आता मी इथे एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो आता आपल्या यामध्ये घालून घेणार आहोत. हा कांदा आता आपल्याला छान असा परतून घ्यायचा, एकदम सॉफ्ट होईपर्यंत. हे बघा, इथे आता कांदा आपला झालेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकते आहे मिरची. हे बघा, इथे मी 1 मिरची घेतलेली आहे. त्यानंतर टोमॅटो. आता तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही इथे जास्त मिरची वापरू शकता. मी इथे 1च घेतलेली आहे. हे आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं परतून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचे इतकी हळद. थोडंसं मिक्स करून घेऊया. झटपट होते ही एकदम मस्त, आणि डाळ मेथी खूप छान लागते. आता जी आपण डाळ, आता पहिले आपण याच्यामध्ये मेथी घालून घेणार आहोत. आता ही मेथी आहे ती आपल्याला मस्त अशी याच्यावर परतून घ्यायची आहे. थोडी आपण परतून घेऊया. बघा, इथे आपली परतून झालेली आहे. आता याच्यात टाकणार आपण चवीनुसार मीठ. त्यानंतर अगदी थोडीशी साखर, पाव चमचे इतकी, चवीसाठी खूप छान लागते. आता आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आपण 1 मिनिट छान असं परतून घेतलेलंच आहे, तर मेथी जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे आपल्याला. असं छान असं परतून घ्यायचं. असं थोडा वेळ परतलं ना आपण तरी पण ना मेथी शिजली जाते, कारण मेथी शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. आता आपण जी डाळ शिजून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. थोडी मिक्स करून घेऊया आता मस्त अशी. खूप छान वास येतो फोडणीला एकदम. मस्त दिसते एकदम. आता आपल्याला आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तुम्हाला जितपत जाड पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. इथं आपली तर रेडी झालेली आहे. आता आपण छान अशी उकळून घेणार आहोत. एक 4-5 मिनिटं ना मस्त अशी उकळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता
कशी मस्त दिसते आणि खूपच छान लागते ही. हे बघा, आता आपण ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली चविष्ट पौष्टिक अशी डाळ मेथी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त दिसते एकदम आणि टेस्टी पण झालेली आहे. ही तुम्ही चपातीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब